नमस्कार मित्रांनो. तर आपण आता आहे कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये इथे आपल्याकडे एक रेडी फार्म हाऊस आहे, रिसॉर्ट आहे. ओके, 24 गुंठ्यामध्ये आहे आणि खूप जबरदस्त असं रिसॉर्ट आहे, ज्या विथ स्विमिंग पूल आहे, 4 BHKचा बंगलो आहे आतमध्ये. ओके, 2 गेट आहे, सिक्युरिटी गेट आहे. आतमध्ये पण बघू शकता एक गेट आहे, बाहेर एक गेट आहे, पार्किंग एरिया आहे, त्यानंतर स्विमिंग पूल आहे, रेन डान्ससाठी केलेली जागा आहे. इकडे रेन डान्स पण आहे. इथे मुलांना खेळण्यासाठी वेगळं बनवलेलं आहे आणि खूप असा छान असा फार्म हाऊस आहे. खूप मोठा लॉन आहे, सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. तुम्ही इथूनच बघू शकता गेटवरून आंब्याची वगैरे झाडं. तर आपण आतमध्ये बघूया आता बंगलो. रिसॉर्ट आहे, हे रेडी रिसॉर्ट आहे. हा 4 BHKचा बंगलो आहे. पार्किंग एरिया बघू शकता तुम्ही. ओके, इकडे लॉन बघू शकता, सगळं ग्रीन असं लॉन आहे, सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत तिकडे. इथे बसण्यासाठी वगैरे बनवलेलं आहे. ओके, खूप छान असं लोकेशन आहे, बघू शकता सगळीकडे झाडं लावलेली आहेत. ओके, आणि ग्रीनरी खूप छान आहे. रेडी फार्म हाऊस आहे, डेव्हलप फार्म हाऊस आहे. ओके, हा बंगलो आहे समोर 4 BHKचा. आता आपण बंगलो बघूया आतून. इकडे बघू शकता सिक्युरिटीसाठी बनवलेलं आहे. बंगलो बघू शकता. वरती एक बेडरूम आहे, खाली 3 बेडरूम आहेत. वरती जाण्यासाठी बाजूनी सीडी आहे. ओके, आणि इकडे पण एक छोटं असं घर आहे, टॉयलेट बाथरूम वगैरे पण आहे तिकडे. ओके, हा पॅसेज आहे, पुढचा फ्रंटचा पॅसेज आहे. हे जे आहे बंगलोचा पुढचा पॅसेज आहे, गेट आहे म्हणजे दरवाजा आहे. मागचं बघून आपण बंगलो बघूया, स्विमिंग पूल वगैरे. इकडे बघू शकता नारळाची झाडं वगैरे सगळी लावलेली आहेत. नारळाची झाडं बघू शकता तुम्ही. ओके, सगळी झाडं आहेत आणि स्विमिंग पूल बघू शकता इथून झाडांच्या मधून दिसतो आहे. हा स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलला लागून हे बघू शकता तुम्ही रेन डान्ससाठी बनवलेलं आहे. खूप छान असं बनवलेलं आहे. वॉल कंपाऊंड आहे पूर्ण बंगलोला. बंगलोमध्ये जाऊया आपण. हे केअरटेकर आहेत बंगलोचे. बाहेर पण फॅन वगैरे लावलेले आहेत. ओके, बंगलो आहे बघू शकता. आलो आहे आपण. हा मोठाच्या मोठा हॉल आहे, बघू शकता खूप मोठा हॉल आहे बंगलोचा. बसण्यासाठी वगैरे सगळे सोफे वगैरे आहेत आतमध्ये. खूप छान असं लोकेशन आहे. सिलिंग बघू शकता बंगलोची. हा एक बेडरूम आहे, बघू शकता इकडे 2 बेड आहेत. इकडे TV आहे. सगळ्या गोष्टी सिलिंग वगैरे खूप छानपैकी बनवलेलं आहे. कलर वगैरे खूप छान आहे. हा दुसरा बेडरूम आहे. ह्या दुसऱ्या बेडरूममध्ये पण 2 बेड आहेत. सिलिंग वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान वगैरे, कलर वगैरे. याला पण TV वगैरे आहे. ड्रेसिंग टेबल आहे. आता आपण जाऊया तिसऱ्या बेडरूमला. हा दरवाजा आहे तिसऱ्या बेडरूमसाठी. हा आतला पॅसेज आहे बघा. टॉयलेट बाथरूम वगैरे वॉशरूम हे तिसऱ्या बेडरूमचं आहे इकडे. याला पण सिलिंग वगैरे केलेली आहे, खूप छान आहे. वॉशरूम आहे हा. हे किचन आहे, खूप मोठं असं किचन आहे. खूप छान असं फर्निश किचन आहे, होऊ शकता. आणि किचनला लागूनच इकडे अजून एक तिसरा बेडरूम आहे. तिसरा बेडरूम आहे हा. हॉल बघू शकता परत एकदा तुम्ही. आपण आता जातोय चौथ्या बेडरूमला. ही शिडी आहे, वरती आहे चौथा बेडरूम. ओपन जिम आहे इथे, बघू शकता मशिनरीज वगैरे ठेवलेल्या आहेत. बॉक्सिंग किट आहे, कॅरमसाठी वगैरे जागा आहे इकडे, कॅरम खेळण्यासाठी वगैरे. हा बाहेरचा पॅसेज आहे चौथ्या बेडरूमचा. इकडे झोपाळा वगैरे आहे, स्विमिंग पूल वगैरे बघू शकता. हे पुढचा पार्ट आहे, मुलांना खेळण्यासाठी वगैरे सगळं बनवलेलं आहे.
बाहेरचा पॅसेज बघू शकता सगळं. आणि आता आपण जातो आहे ह्या 4थ्या बेडरूममध्ये. हा 4था बेडरूम आहे. खूप असा छान असा डिझाईन केलेला आहे. AC आहे. मोठा बेडरूम आहे. कूलर वगैरे, TV वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हा वॉशरूम आहे पुढे. इथे बाहेर तुम्ही ट्रेडिंग मिल वगैरे पण बघू शकता आहे इकडे ठेवलेली. ओके. तर जिमसाठी वगैरे पण खूप छान असं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मागचा एरिया बघू शकता सगळं ग्रीन असं तुम्हाला दिसेल. सगळ्या प्रकारची झाडं लावलेली वगैरे. ओके. पूर्णपणे ग्रीनरी दिसेल तुम्हाला. ओके. हा 24 गुंठ्याचा हा बंगलोचाच पार्ट आहे. रिसॉर्टचाच पार्ट आहे. टाकी वगैरे लावलेली आहे. सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. प्लेइंग एरिया बघू शकता. लहान मुलांसाठी प्लेइंग एरिया वगैरे आहे. हा रेन डान्स आहे. स्विमिंग पूल आहे.